नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी अर्थात ताज हॉटेलमध्ये सध्या वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाचं जंगी सेलिब्रेशन सुरू आहे। विजयी मिरवणूक, त्यानंतर वानखेड येथील जल्लोष आणि आता ताज हॉटेलमध्ये हे ग्रँड सेलिब्रेशन। मुंबई टीम इंडियाचं अगदी जल्लोषात स्वागत करण्यात आलं आणि स्वागत केल्यानंतर त्यांची विजय रॅली मरीन ड्राईव्ह परिसरातून निघाली आणि अभूतपूर्व अशी गर्दी पाहायला मिळाली। यानंतर आता टीम इंडिया ताजमहल पॅलेस या ठिकाणी थांबणार आहे आणि या ठिकाणची जर दृश्य आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल की किती गर्दी त्यांना पाहण्यासाठी या ठिकाणी झालेली आहे। ही सगळी गर्दी आपण या ठिकाणी पाहतोय। कशा पद्धतीचं वातावरण सध्या मुंबईच्या ताज पॅलेसमध्ये आहे आणि या ठिकाणी ग्रँड स्वागत त्यांचं केलं जाणार आहे। आपण पाहतोय रेड कार्पेट या ठिकाणी हाताळण्यात आलेलं आहे। बरेचसे गेस्ट आलेले आहेत, विदेशी पाहुणे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या पाहुण्यांच्या सोबत आता टीम इंडियाचं स्वागत होणार आहे। पाहतोय आपण पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये हॉटेलच्या बाहेर आणि हॉटेलच्या आतल्या भागामध्ये सुद्धा वाढवण्यात आलेला आहे। जे शेफ आहेत ताजमहल पॅलेसचे त्यांनी एक विशेष T20 वर्ल्ड कप चषकाचा एक केक या ठिकाणी तयार केलेला आहे। जो केक आता काही वेळामध्ये टीम इंडियाचे कॅप्टन रोहित शर्मा यांच्याकडून कापण्यात येईल आणि हे सगळे शेफ जे आहेत ते ताज पॅलेसच्या लॉबीमध्ये अशा पद्धतीनं उभे राहिलेले आहेत। हातामध्ये भारताचा तिरंगा आहे आणि अवघ्या काही वेळात ज्यावेळी टीम इंडिया या ठिकाणी पोहोचेल त्यावेळी इथलं जे वातावरण आहे ते पाहण्यासारखं असणार आहे। तर त्यामुळे नेमकं काय घडेल याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे। कॅमेरा पर्सन योगेश गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।